राज्यातल्या दुष्काळाच्या चर्चेच्या निमित्ताने आता 4 आधी ठरलं, मग 4:30 ठरलं. अर्थ काय वर सगळं मुख्यमंत्री महोदय जरा खाली बसा, खाली बसा प्लीज, जागेवर बसा प्लीज, जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, प्लीज जागेवर बसा. अध्यक्ष महोदय, उत्तरानंतर यांना एक एक प्रश्नाचे आपलं माझी विनंती आहे, महाजन बोलू नका. माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय की सन्माननीय सदस्यांना उत्तरानंतर आपण प्रश्न विचारायची संधी द्या. ठीक आहे, ठीक आहे. प्रश्न विचारा. अरे तुमच्या मनाचा प्रश्न काय मागणी आहे? आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून या घोषणेची आपण घोषणा करणार आहोत. आमच्या गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या चारही जिल्ह्याकडून तुम्हाला भरपूर समर्थन मिळालेलं आहे. मागणी काय? सरकार आहे आणि त्यामुळे आमची विनंती आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बद्दल सुद्धा आपण काहीतरी योग्य घोषणा करावी, त्यांना मदत करावी. ठीक आहे, जागेवर बसा. अग्रवालजी बसा, बसा. विजयराव बसा. सिनियर सदस्य बसा, बसा, बसा. सन्माननीय असं ठरलं. नियम 293 अंतर्गत दोन्ही बाजूनी चर्चा या ठिकाणी करण्यात आली. सन्माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी चर्चेची सुरुवात केली. दुसऱ्या चर्चेची सुरुवात एकत्रितच आपण चर्चा केली. माननीय विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याची सुरुवात केली. सन्माननीय नेते श्री अजित पवार साहेब, सन्माननीय श्री अर्जुन खोतकर, सन्माननीय श्री मधुकर चव्हाण, सन्माननीय श्री आकाश फुंडकर, सन्माननीय श्री जयंत पाटील, सन्माननीय श्री हर्षवर्धन जाधव, सन्माननीय श्री गणपतराव देशमुख, सन्माननीय श्री अब्दुल सत्तार, सन्माननीय श्री अनिल बोंडे, सन्माननीय श्री छगन भुजबळ, सन्माननीय श्री गुलाबराव पाटील, सन्माननीय श्री वीरेंद्र जगताप, सन्माननीय श्री चरण वाघमारे, सन्माननीय श्री राजेश टोपे, सन्माननीय श्री सुभाष साबणे, सन्माननीय श्री अमित देशमुख, सन्माननीय श्री रवी राणा, सन्माननीय सुमनताई पाटील, सन्माननीय डॉक्टर शशिकांत खेडेकर, सन्माननीय श्री शरद सोनवणे, सन्माननीय श्री नितेश राणे, सन्माननीय श्री बच्चूभाऊ कडू या आणि सन्माननीय अग्रवालजी आणि वडेट्टीवारजी, परम सन्माननीय वडेट्टीवारजी यांनी या चर्चेमध्ये अध्यक्ष महोदय भाग घेतला आणि अतिशय गंभीर अशा स्वरूपाची आणि मूलभूत अशी चर्चा या ठिकाणी आपण केली. अध्यक्ष महोदय, राज्यासमोर खरोखर एक अतिशय मोठी आपत्ती या दुष्काळाच्या निमित्ताने आलेली आहे आणि सातत्याने अध्यक्ष महोदय मधलं 1 वर्ष जर गेलं तर 4 वर्षाचा हा दुष्काळ आहे. मध्येच 1 वर्ष फक्त थोडं बरं होतं, मागचं खरीप गेलं, मागचं रबी गेलं, पुन्हा यावेळेचं खरीप गेलं आणि आता देखील रबीची अवस्था काय आपल्याला कल्पना आहे. आणि त्यामुळे एक मोठं संकट हे शेतकऱ्यावर सातत्याने या ठिकाणी येत आहे. अध्यक्ष महोदय, काही वर्षापूर्वी आपण वातावरणातल्या बदलाच्या संदर्भात चर्चा करत होतो. त्यावेळी माझ्यासहित अनेक लोकांना असं वाटायचं की ही केवळ काही लोकांची चर्चेचा हा विषय आहे आणि प्रत्यक्षात काय असं फारसं घडत नाहीये. वेगवेगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये त्यांना फक्त चर्चा करण्याकरता एक हा विषय मिळालेला आहे. पण दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, आज त्याचे परिणाम हे या महाराष्ट्रामध्ये आपण भोगतो आहोत. ज्या प्रकारे आपण बघितलं, आपण जर स्टॅटिस्टिकली अध्यक्ष महोदय गेलो तर आपल्या पावसाचे दिवस हे कमी होत आहेत, त्याच्यामधला खंड हा वाढतोय. यावर्षी देखील जुलै महिन्याला सुरुवातीला अतिशय उत्तम पाऊस आला आणि शेतकऱ्याला असं वाटलं की यावेळेस चांगलं आपल्याला पीक येऊ शकेल. पेरण्या झाल्या, पण त्यानंतर 40 दिवस एक ड्राय स्पेल आला. त्यामुळे त्या पेरण्या गेल्या, दुबार पेरण्या झाल्या, कारण पुन्हा 3 दिवस पाऊस आला, पुन्हा 20 दिवस पावसामध्ये खंड पडला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसामध्ये खंड पडतोय. आणि अध्यक्ष महोदय, एकूण जर आपण बघितलं तर सरासरीच्या 60% पाऊस
हा मराठवाड्यामध्ये पडलेला आपल्याला दिसतोय. आणि जर खंड पडून 60% पाऊस पडला आणि जर जलसाठे आपल्याजवळ नसले तर रन ऑफ मध्ये हा सगळा पाऊस निघून जातो. आणि जी ह्युमिडिटी, जी आर्द्रता, ज्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि जे मॉइश्चर आपल्याला या पिकांकरता आवश्यक आहे ते जमिनीमध्ये उरत नाही आणि त्यातनं अध्यक्ष महोदय मोठ्या नापिकीला सामोरं जावं लागतं. आणि यामुळे आज विशेषतः मराठवाडा असेल, पश्चिम विदर्भाचा सगळा भाग असेल किंवा नगरसारखा जिल्हा असेल, सोलापूरचा काही भाग असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय काही तालुके असतील, या ठिकाणी या दुष्काळाची झळ ही मोठ्या प्रमाणात आपल्याला सहन करावी लागते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या दुष्काळाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे या दृष्टीनंच आज या ठिकाणी सगळ्यांनी चर्चा केली आहे. पण हे करत असताना एकीकडे मदत तर आपण केलीच पाहिजे, पण ही मदत करत असताना मला वारंवार असं वाटतं की शेतीतली गुंतवणूक आपण वाढवली पाहिजे. अध्यक्ष महोदय, जोपर्यंत हे जे काही वातावरणातले बदल आहे या बदलाला अनुरूप किंवा या बदलांचा सामना करण्याकरता आम्ही शेती क्षेत्राची गुंतवणूक करणार नाही, दरवर्षी आम्ही शेतकऱ्याला मदत करत राहू, पण त्यातनं शेतकऱ्याचं भलं होणार नाही. अध्यक्ष महोदय, शेवटी आपण जी काही मदत करतो ती मदत आणि त्याचं होणारं नुकसान हे अध्यक्ष महोदय याचं कुठेच गणित बसत नाही. आणि एक एक वर्षी अशा प्रकारे ज्यावेळेस शेतकरी उद्ध्वस्त होत जातो अध्यक्ष महोदय, त्याचा एक मोठा ताण हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी मागच्याही वर्षीच्या माझ्या भाषणात सांगितलं की आपण काही दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता आहे, काही तात्कालिक उपाय करण्याची आवश्यकता आहे. आणि याचा सामना हा करण्याकरता मी अध्यक्ष महोदय अतिशय प्रांजळपणे या ठिकाणी आपले जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाची देखील मदत मागतो. याचं कारण असं अध्यक्ष महोदय की हे संकट हे काही अध्यक्ष महोदय सरकारी पक्षाचं संकट नाहीये, हे महाराष्ट्राचं संकट आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे, विरोधी पक्ष नेते असतील, वेगवेगळ्या पक्षांचे नेते असतील, सगळ्यांनी त्या भागाचा दौरा केला, काही चांगल्या सूचना केल्या. त्यांच्या जाण्यामुळे कदाचित त्या ठिकाणी 4 अधिकची कामं होऊ शकली. आणि अध्यक्ष महोदय, हा मुकाबला तर आपल्याला करावाच लागेल, पण कुठेतरी मतैक्य करून या दीर्घकालिक अशा प्रकारच्या संकटाचा सामना, वातावरणातल्या बदलाचा सामना आम्ही कशा प्रकारे करू शकू याचा देखील विचार या निमित्ताने होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती ज्यावेळेस घोषित केली त्याचवेळी आपण काही उपाययोजना या ठिकाणी सुरू केल्या होत्या. अध्यक्ष महोदय, टँकर्स आपण सुरू केले होते. कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये आपण जी काही सूट देतो ती सूट आपण अध्यक्ष महोदय जवळपास 19,45,183 शेतकऱ्यांना 353 कोटी रुपयाची ही सूट आपण दिली अध्यक्ष महोदय. पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आपण दिले. त्यानंतर अध्यक्ष महोदय, वीज जोडणी खंडित होऊ नये असे आदेश आपण या ठिकाणी दिले. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीच्या संदर्भात यात मुद्दा उपस्थित केला. दादा तुम्ही केला, भुजबळ साहेबांनी केला, मान्य विरोधी पक्षनेत्यांनी केला की पैसेच आपण दिले नाहीत. काही वृत्तपत्रांनी देखील तशा बातम्या छापल्या, पण ही वस्तुस्थिती नाही. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये अध्यक्ष महोदय शेतकरी कुटुंबातल्या जवळजवळ 7.5 लाख विद्यार्थ्यांचे 27 कोटी रुपयाचे शुल्क अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी माफ केलं. आणि अध्यक्ष महोदय, यासोबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत देखील 12 कोटी शुल्क माफ करून 2 लाख विद्यार्थ्यांचं शुल्क जे अध्यक्ष महोदय हे त्या ठिकाणी आपण माफ केलेलं आहे. एकूण 40 कोटी रुपये याच्याकरता शुल्क माफीवर हे आपण राज्य सरकारच्या वतीनं दिलेले आहेत. आणि जवळजवळ 10 लाख विद्यार्थ्यांना अध्यक्ष महोदय याचा फायदा हा झालेला आहे. अध्यक्ष महोदय, मी स्वतः दुष्काळी भागामध्ये गेलो, जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो, अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांचं मत जाणून घेतलं, तिथली परिस्थिती पाहिली. अध्यक्ष महोदय, तिथली सोयाबीनची परिस्थिती काय आहे, तिथे कापसाची परिस्थिती काय आहे ही देखील अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेतली. आणि अध्यक्ष महोदय, याची भीषणता ही आपण लक्षात घेतली पाहिजे, ज्याचा अनेकांनी उल्लेख केला की जानेवारी फेब्रुवारी महिन्यानंतर पाण्याचा मोठा तुटवडा हा आपल्याला जाणवू शकतो. कारण आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय तर गेल्या वर्षीचा जो पाण्याचा साठा या काळामध्ये आपल्या जो उपलब्ध होता तो 66% होता.
आता केवळ 47% आपल्याजवळ पाण्याचा साठा उपलब्ध आहे. म्हणजे गेल्या वर्षीचाही कमी होता, पण आता त्याही पेक्षा कमी साठा आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर गेल्या वर्षी 32% साठा आपल्याजवळ उपलब्ध होता. आता केवळ 13% साठा हा अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याजवळ उपलब्ध आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एक मोठ्या भीषण अशा परिस्थितीचा आपल्याला सामना करावा लागणार आहे. दुष्काळी प्रस्तावाच्या संदर्भात तो गेला की नाही गेला, तो योग्य वेळी गेला की नाही गेला, अध्यक्ष महोदय याही संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगतो की साधारणपणे आपल्याकडे अध्यक्ष महोदय आणेवारी घोषित करण्याच्या तारखा ठरलेल्या आहेत. पण यावेळी आपण पहिल्यांदा त्याच्यामध्ये बदल केला. अध्यक्ष महोदय आपण नवीन नोटिफिकेशन काढून 15 दिवसांनी ती तारीख आपण अलीकडे आणली आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण जी आणेवारी आहे ती घोषित करून अध्यक्ष महोदय 9 नोव्हेंबरला हा प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पाठवला. आणि त्यामुळे आपली जी अंतिम आणेवारी जी आपण घोषित केली त्यानंतर साधारण 7 दिवसामध्ये हा संपूर्ण प्रस्ताव अध्यक्ष महोदय आपण तयार करून केंद्र सरकारकडे 4002 कोटीचा प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. अजून एक सप्लिमेंटरी प्रस्ताव आपण अध्यक्ष महोदय पाठवणार आहोत, कारण काही गावांचं ऍडिशन याच्यामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या गावांचा देखील प्रस्ताव हा आपण केंद्र सरकारकडे पाठवणार आहोत. यासोबत अध्यक्ष महोदय चारा छावण्यांच्या संदर्भात देखील ऑगस्ट महिन्यामध्येच आपण अध्यक्ष महोदय चारा छावण्या सुरू केल्या. साधारणपणे आपण जर बघितलं तर एवढा लवकर आपण चारा छावण्या सुरू करत नाही, पण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण चारा छावण्या सुरू केल्या. आज मितीला 40,000 जनावरं अध्यक्ष महोदय या आपण चालू केलेल्या चारा छावण्यांमध्ये त्या ठिकाणी आहेत. अजूनही काही चारा छावण्यांची जिथे जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आपण सांगितलेलं आहे. त्यातले काही नॉर्म्स देखील आपण शिथिल केलेले आहेत. 500 लोकांकरताही चारा छावणी, जनावरांकरताही चारा छावणी उघडण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे याही संदर्भात अध्यक्ष महोदय संपूर्ण कारवाई आपण करतो. या ठिकाणी चाऱ्याची मोठी टंचाई होईल याची कल्पना आपल्याला होती आणि म्हणून 33 जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय आपण 1.66 लाख हेक्टरवर चाऱ्याची लागवड केली वैरण विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत. आणि अध्यक्ष महोदय 33 लाख टन हिरवा चारा हा आपल्याला यातनं उपलब्ध होतोय. जो चारा अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी चाऱ्याची टंचाई आहे त्या भागामध्ये नेण्याची व्यवस्था ही आपण केलेली आहे. त्यासोबत अध्यक्ष महोदय काही भागामध्ये आपल्याला जर आवश्यकता पडली तर केंद्र सरकारने आपल्याला तशा सूचनाही दिलेल्या आहेत, त्या राज्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे बाजूच्या राज्यांमध्ये चारा उपलब्ध आहे, आपल्याला कर्नाटकमध्ये उपलब्ध आहे, आपल्याला मध्य प्रदेशमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यकता पडली तर तिथनं देखील चारा अध्यक्ष महोदय आपल्याला आणता येईल आणि त्यामुळे चाऱ्याच्या संदर्भात ही टंचाई राहणार नाही याचं नियोजन देखील आपण केलेलं आहे. टंचाई ची परिस्थिती पाहता अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात आपण टँकर्सची व्यवस्था केली. आज 570 गावांमध्ये आणि 910 वाड्यांमध्ये अध्यक्ष महोदय जवळजवळ 748 टँकर्स या ठिकाणी सुरू आहेत. आणि अध्यक्ष महोदय दादांनी प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात मी स्पष्टपणे आणि नम्रपणे सांगू इच्छितो की आपण हे अधिकार तहसीलदारांना देण्याचे अधिकार हे डेलिगेट केले. म्हणजे आतापर्यंत तहसीलदाराला देण्याचे अधिकार हे मंत्रालयात होते, ते अधिकार आपण विभागीय आयुक्तांना दिले आणि आता विभागीय आयुक्तांनी बहुतांश ठिकाणी हे अधिकार तहसीलदाराला डेलिगेट केलेले आहेत. तरी देखील आपण मला पुणे जिल्ह्याचं सांगितलं, त्यावेळी मी विभागीय आयुक्तांना विचारलाय, त्याची माहिती देखील मी आपल्याला देतो. आणि याच्या व्यतिरिक्त मी पुन्हा सांगतो की जर असं कुठल्या ठिकाणी विभागीय आयुक्तांनी अधिकार देणं आवश्यक आणि ते डेलिगेट केलेले नाही असं निदर्शनास आलं तर त्यांना पुन्हा आदेश देण्यात येतील. आणि ही आमची देखील स्पष्ट मत आहे की अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे झाला मग तो विभागीय आयुक्तांकडे जावा हे योग्य नाही आहे. त्यामुळे हे अधिकार तहसीलदारांनाच देण्यात येतील अध्यक्ष महोदय आणि तशा प्रकारचे निर्देश देखील निश्चितपणे या ठिकाणी आपण देऊ. अध्यक्ष महोदय जे आमचे शेतकरी आज अडचणीत सापडले आहेत या ठिकाणी अनेक नेत्यांनी अध्यक्ष महोदय आपण मागे जे घोषित केलं त्याचं वाटप झालं की नाही झालं या संदर्भात देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर मागच्या एका वर्षामध्ये आपण अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या उपाययोजना केल्या मग त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना थेट मदत असेल, कृषी विम्याची मदत असेल, जी सावकारी कर्जमाफी आहे त्याच्या संदर्भातली मदत असेल, वीज बिलाचा भरणा असेल, ठिबक सिंचन असेल, अनुदान असेल, फळबाग पुनरुज्जीवन असेल अध्यक्ष महोदय. आणि याच्यासोबत अध्यक्ष महोदय 2000 कोटी रुपये जे ऊसाच्या शेतकऱ्याला, कारण 5 वर्ष त्याचं व्याज राज्य सरकार भरणार आहे अध्यक्ष महोदय.
असा सगळा जर आपण मदतीचा अध्यक्ष महोदय एकूण जर गुणाकार केला तर मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय आपण शेतकऱ्याला 10,582 कोटी रुपयाची मदत अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिलेली आहे, ज्या मदतीचं वितरण झालं अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय आपण जर म्हणजे ही तुलना करायची नसते, पण केवळ लक्षात यावं सभागृहाच्या म्हणून सांगतो की अवर्षण, अतिवृष्टी, गारपीट या पोटी आघाडी सरकारच्या काळात अध्यक्ष महोदय 4 वर्षाच्या काळामध्ये 5,882 कोटी रुपये देण्यात आले अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एकाच वर्षाच्या काळात नुसत्या अध्यक्ष महोदय अवर्षण, अतिवृष्टी आणि गारपीट याकरता 6,202 कोटी रुपये या सरकारने दिले. त्यामुळे अध्यक्ष महोदय सरासरी त्या काळामध्ये 1,470 कोटी रुपये अध्यक्ष महोदय देण्यात आले आणि 6,203 कोटी या ठिकाणी आपण दिले आहेत. आणि अध्यक्ष महोदय एवढंच नाही तर आपण म्हटलं की घोषणा केली पण कृती केली की नाही. अध्यक्ष महोदय मी आपल्याला केवळ निदर्शनास आणून देतो. 2012-13 साली आपण एक पॅकेज 2,000 कोटीचं घोषित केलं होतं. हे पॅकेज घोषित झाल्यानंतर अध्यक्ष महोदय 1 वर्षापर्यंत या पॅकेज मधला 1 पैसा वितरित झाला नाही. 1 वर्षानंतर त्याची वितरण सुरू झालं अध्यक्ष महोदय आणि अजूनही त्या पॅकेज मधलं पूर्ण वितरण झालं नाही. आता अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे पॅकेज किंवा आम्ही ज्या घोषणा केल्या होत्या अध्यक्ष महोदय 4,000 कोटी थेट मदतीची घोषणा केली होती, त्यातले 3,925 कोटी याचं वितरण झालं अध्यक्ष महोदय. त्यासोबत अध्यक्ष महोदय एनएचएम अंतर्गत बागा वाचवण्याकरता जो काही आपला आयपीएम किंवा INPM मल्चिंग पुनरुज्जीवन 50,000 रुपये प्रति हेक्टरी याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 53.12 कोटीची घोषणा केली होती, 50 कोटी रुपये वितरित केले अध्यक्ष महोदय. वैरण विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत 50 कोटीची घोषणा केली होती, 50 कोटी वितरित केले. वीज बिल माफीची घोषणा केली होती, 215 कोटी रुपये वितरित केले. पीक कर्ज पुनर्गठनाच्या व्याजाची माफी घोषित केली होती, घोषणा 400 कोटीची होती, 419 कोटी रुपये अध्यक्ष महोदय यात आपण त्या ठिकाणी वितरित केले. पीक कर्जाच्या पुनर्गठनाकरता बँकांना अध्यक्ष महोदय कर्ज देण्याच्या संदर्भात जे काय आपल्याला पैसे द्यायचे होते त्यात 116 कोटीची घोषणा केली होती, पूर्ण पैसे अध्यक्ष महोदय आपण त्या ठिकाणी वितरित केले. त्यानंतर अध्यक्ष महोदय सावकारी कर्जमाफीच्या संदर्भात आपण 171 कोटीची घोषणा केली होती, यात 32 कोटीच वितरित होऊ शकले, पैसा पूर्ण वितरित केला. पण अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये काही कायदेशीर अडचणी येत आहेत ज्या मी पुढे सांगेन आणि विरोधी पक्षाची देखील त्याच्यामध्ये मी मदत मागणार आहे की ज्या माध्यमातून सावकाराचं हे जे कर्ज आहे हे कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला सावकार मुक्त करता येईल. त्यानंतर अध्यक्ष महोदय तात्पुरत्या स्वरूपाच्या पाणी पुरवठ्याच्या संदर्भात 300 कोटी रुपयाची घोषणा केली होती, 425 कोटी रुपयाचं वितरण अध्यक्ष महोदय त्या संदर्भात करण्यात आलाय. आणि अपूर्ण विहिरी पूर्ण करण्याचा धडक कार्यक्रम या अंतर्गत 210 कोटीची घोषणा केली होती, अध्यक्ष महोदय 163 कोटीचं वितरण हे त्याच्यामध्ये झालंय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ घोषणा केली आणि पैसे दिले नाही तसं नाही, तर अध्यक्ष महोदय जी घोषणा या ठिकाणी केली होती त्याचं वितरण देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण केलेलं आहे. अध्यक्ष महोदय त्यासोबत अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण घोषणा केली होती या IWPMच्या अंतर्गत 50 लाख हेक्टरवर IWMPच्या अंतर्गत जलसंधारणाची कामे 700 कोटी रुपये होती, तरतूद 1,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय आपण त्याचे वितरित केले. त्यानंतर सिमेंट नाला बंधारे जे आहेत याच्या संदर्भात आपण 500 कोटीची पहिली घोषणा केली होती, तेही आपण रिलीज केले. त्यानंतर अजून 500 कोटी रुपये आपण दिले. शेततळ्यांकरता अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण पैसा दिला आणि त्यामुळे मी आता सगळ्याच गोष्टी सांगत नाही, पण अध्यक्ष महोदय ज्या ज्या घोषणा या ठिकाणी केल्या होत्या त्या घोषणा अध्यक्ष महोदय 90% जास्त. आता काही ठिकाणी अडचणी येतात, म्हणजे आता हे पॅकेज 4,000चं होतं पण 3,900 काही कोटी झाले, कारण काही ठिकाणी थोडेसे 7-12 वाद होते त्यामुळे ते वितरित होऊ शकलं नाही, ते वादही आपण दूर करतो. पण अध्यक्ष महोदय सांगायचा विषय एवढाच आहे की केवळ घोषणा केलेली नाही अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कृती देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण केलेली आहे. आता अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने देखील जी काही मदत आहे त्या मदतीच्या निकषामध्ये सुधारणा केली आहे. अध्यक्ष महोदय 33% मदत आहे अध्यक्ष महोदय. त्यासोबत आपल्याला अध्यक्ष महोदय आता 1.5 पटीने ही मदत द्यायची आहे आणि त्यामुळे त्याची देखील तरतूद जी आहे अध्यक्ष महोदय ती योग्य प्रकारे आपण या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात चर्चा झाली. आता अध्यक्ष महोदय खरं म्हणजे याच्या आकडेवारीत जाण्याचं काही कारण नाही, कारण आकडेवारी अध्यक्ष महोदय
एकही शेतकरी जरी आत्महत्या करत असेल अध्यक्ष महोदय तरी देखील ते काही भूषणावं नाहीच. पण अध्यक्ष महोदय केवळ इंडिकेटिव्ह म्हणून अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्यासमोर एवढंच मांडू इच्छितो अध्यक्ष महोदय की दुष्काळाच्या वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतात. हे योग्य नाही आहे, त्याचं समर्थन नाही आहे. पण अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर 2006 साली अध्यक्ष महोदय दुष्काळ होता. त्यावेळी अध्यक्ष महोदय 1449 आत्महत्या झाल्या होत्या विदर्भामध्ये. अध्यक्ष महोदय आता ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या अध्यक्ष महोदय 1298 झालेल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय हे काही कंपॅरेटिव्ह आपलं काही रेस लागलेली नाही की तुमच्या काळात किती आत्महत्या झाल्या, आमच्या काळात किती आत्महत्या झाल्या. पण अध्यक्ष महोदय आत्महत्या वाढलेल्या आहेत. पण त्याचं कारणही अध्यक्ष महोदय हे दुष्काळ आहे. आणि दुष्काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहून त्याला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. अनेक सदस्यांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना आहेत 2 जिल्ह्यांमध्ये त्याच्यामध्ये एक उपाययोजना समुपदेशनाची आहे. या योजनेच्या बद्दल बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मांडल्या. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय ज्यावेळी ही योजना मांडली, माझं भाषण मी वाचून दाखवतो, त्याच वेळी मी सांगितलं होतं की अतिशय धाडसानी ही योजना आम्ही घोषित करतोय. कारण आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये एखाद्याला समुपदेशन करा म्हटलं की त्याचं डोकं फिरलाय का, तो वेळा झालाय का, त्याला काय मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आहे का. अध्यक्ष महोदय आपण 4ही अहवाल बघा, 4ही अहवाल यापूर्वी म्हणजे यांच्याच काळात जे 4 अहवाल आले त्या 4ही अहवालामध्ये अध्यक्ष महोदय शेतकरी हा घोर निराशेमध्ये गेलेला असल्यामुळे त्याला समुपदेशनाची आवश्यकता आहे हे नमूद करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय तो काही एकमेव उपाय नाही आहे. पण अध्यक्ष महोदय आज आपण जर बघितलं आणि हे जगाने स्वीकारलं अध्यक्ष महोदय की ज्यावेळी एक्स्ट्रीम नैराश्य हे असतं त्यावेळी अध्यक्ष महोदय जर समुपदेशन वेळेवर मिळालं. मागच्या काळामध्ये एक हेल्पलाईन सुरू झाली होती अमरावतीमध्ये हनुमान व्यायामशाळेच्या अंतर्गत. त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून काय होत होतं अध्यक्ष महोदय की तुम्हाला जर आत्महत्या करण्याचा विचार आला तर आम्हाला फोन करा आणि आम्ही त्यातनं त्यांना एक मानसिक आधार, इतर आधार हे दिले जात होते अध्यक्ष महोदय. कारण ही वेळ अशी असते की ज्यावेळी आत्महत्या करण्याचा मनामध्ये विचार येतो त्या क्षणी जर कोणी बोलायला मिळालं, कोणी परावृत्त करायला मिळालं तर अध्यक्ष महोदय त्यातनं परावृत्त होता येतं. आणि म्हणून एक उपाय म्हणून त्यातला समुपदेशनाचा उपाय अध्यक्ष महोदय यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये एका प्रायव्हेट एनजीओने मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय एक एक्सटेन्सिव्ह सर्व्हे केला. आणि त्या एक्सटेन्सिव्ह सर्व्हेमध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की 45% शेतकरी एक्स्ट्रीम नैराश्यात आहे अध्यक्ष महोदय. मग आता अशा परिस्थितीमध्ये ज्या अनेक मेडिकल इंटरव्हेन्शन आपण करतो त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय समुपदेशन हे मान्यता प्राप्त अशा प्रकारचं अध्यक्ष महोदय इंटरव्हेन्शन आहे. शेतकऱ्याच्या बुद्धीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. किंबहुना आमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे म्हणूनच तो टिकला अध्यक्ष महोदय आणि एवढे वर्ष त्यांनी या ठिकाणी कार्य केलं. पण मला असं वाटतं की याचे वेगळे अर्थ काढून अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चा करणं हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही आणि आपल्या हिताचं नाही आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी काही अध्यक्ष महोदय आपण मदत केली ती तर आहेच. पण यासोबत एक गोष्ट मला लक्षात आणून दिली पाहिजे अध्यक्ष महोदय की आपलं सरकार या ठिकाणी आल्यानंतर अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या संदर्भात आपण अध्यक्ष महोदय अधिक चांगली कामगिरी करू शकलो. आणि त्यामुळे मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय पीक विम्यामध्ये आपल्याला आता आपण ज्याचं वाटप केलं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण जवळजवळ 1806 कोटी रुपये याचं वाटप आपण केलं. 55 लाख शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आपण घेतलं. अध्यक्ष महोदय त्यापूर्वी 17 लाख शेतकरी पीक विमा काढत होते. 55 लाख आणि यावर्षी तर देशातला रेकॉर्ड झाला अध्यक्ष महोदय 82 लाख शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय पीक विमा घेतलाय. 82 लाख. आणि मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की जर आपण पीक विम्यावरचा शेतकऱ्यांचा विश्वास वाढवला, आज अध्यक्ष महोदय इतकी वल्नरेबिलिटी त्याच्यामध्ये आहे की विमा जर आपण केला नाही अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय या वातावरणातल्या बदलातनं खूप अडचण या ठिकाणी तयार होते. आणि अध्यक्ष महोदय ज्यावेळेस या विम्याचा आपण विचार करतो अध्यक्ष महोदय आज तर या विम्यामध्ये जवळजवळ 75% रक्कम जी आहे ही केंद्र आणि राज्य सरकारच प्रतिपूर्ती पोटी देते अध्यक्ष महोदय, ते आपल्यालाच द्यावी लागते. पण अध्यक्ष महोदय एकदा विमा काढण्याचं प्रवृत्ती किंवा त्या संदर्भातली सवय ही जर आमच्या शेतकऱ्याला लागली
तर अध्यक्ष महोदय वेगवेगळे विम्याचे इन्स्ट्रुमेंट हे तयार होऊ शकतात आणि त्यातनं अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला मोठी मदत होऊ शकते. आणि म्हणून अतिशय लक्षणीय 100 कोटी रुपये विम्यापोटी शेतकऱ्याला मिळत होते. यावर्षी अध्यक्ष महोदय 1806 कोटी रुपये विम्यापोटी शेतकऱ्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण दिले आहेत. अध्यक्ष महोदय आणि आता या दुष्काळाच्या परिस्थितीत समाधान या गोष्टीचा अध्यक्ष महोदय की जालना, उस्मानाबाद, बीड आणि परभणी या काही जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय 90% शेतकऱ्यांनी विमा काढला. 90% अध्यक्ष महोदय. त्यासोबत अध्यक्ष महोदय सोयाबीन ज्याचा यावेळेस उतारा देखील कमी आहे, हा सोयाबीनचं जे पीक आहे 70% सोयाबीनचं पीक अध्यक्ष महोदय यावेळेस विमा संरक्षणाखाली आलेलं आहे. आणि त्यामुळे परिस्थिती अध्यक्ष महोदय थोडी बदलते आहे. रिस्क काय आहे ही शेतकऱ्यांच्या देखील लक्षात येते आहे. आणि अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी पैसा मिळाल्यामुळे अध्यक्ष महोदय रांग लावून शेतकरी आज विम्याची रक्कम या ठिकाणी भरतायत. आपण जर अध्यक्ष महोदय अगदी बघितलं की जे प्रामुख्यानं ज्या जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे त्यातल्या बीडमध्ये अध्यक्ष महोदय पेरणी क्षेत्र जे आहे त्याच्यात जवळजवळ 100% विमा झालाय. जालन्यामध्ये अध्यक्ष महोदय 100% विमा झालाय. लातूरमध्ये 99.76% झालाय. उस्मानाबादमध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी 100%च्या वर झालेला आहे कारण बहु हे असतं. आणि अध्यक्ष महोदय परभणीमध्ये 93% झालाय. सोलापूरमध्ये 91% झालाय. आणि अध्यक्ष महोदय वाशिममध्ये देखील जवळपास 52% हा विमा शेतकऱ्यांनी या ठिकाणी काढलेला आहे. अध्यक्ष महोदय यासोबत एक महत्वाची शिफारस आपण मागच्या काळामध्ये स्वीकारली होती. आणि अध्यक्ष महोदय सगळ्या समित्यांनी सांगितलं होतं की आमचा जो शेतकरी आहे हा ज्यावेळी त्याच्या शेतीत पिकत नाही त्यावेळी त्याच्यावर उपासमारीची पाळी येते. आणि त्यामुळे अनेक वर्षापासून अनेक समित्यांनी सुचवल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय जे झालं नव्हतं ते आपण करण्याचा निर्णय घेतला. आणि शेतकऱ्याला 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू हा देण्याचा निर्णय राज्य सरकारने केला. अध्यक्ष महोदय या 14 जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय 68 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याकरता दरमहा 34,000 मेट्रिक टन धान्य अध्यक्ष महोदय आपण खरेदी करतोय. आणि अध्यक्ष महोदय आपलं एस्टिमेट होतं की 68 लाख शेतकरी याचा लाभ घेतील. आज मितीस जो लाभ घेतलेले शेतकरी आहेत ते 61,23,259 शेतकरी आहेत अध्यक्ष महोदय ज्यांनी लाभ घेतलाय. एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय 8 लाख शेतकऱ्यांनी अध्यक्ष महोदय याचा लाभ घेतलेला आहे. आणि त्यामुळे आज किमान अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी येत नाही. आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय की 72चा दुष्काळ जेव्हा आला होता त्यावेळी अध्यक्ष महोदय पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ होता नव्हता, फार नव्हता, पण अन्नाचा दुष्काळ होता. अध्यक्ष महोदय आता पिण्याच्या पाण्याचाही दुष्काळ आहे. पण या अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याला निश्चितपणे त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम हे आपण केलेलं आहे. अध्यक्ष महोदय नंतर करा ना, नंतर करा. अध्यक्ष महोदय सांगा, नंतर सांगा. ऐकतो नंतर ऐकतो बोलणं झालं. अध्यक्ष महोदय यासोबत आपण ही जी राजीव गांधी जीवनदायी योजनेचं जे एक्सटेन्शन अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना मिळावं म्हणून विशेषत्वाने एफर्ट्स केले होते. अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय 79 कोटी रुपये या भागात शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय राजीव गांधीच्या पोटी वेगवेगळे जे काही उपचार झाले त्यात आपण दिलेले होते. अध्यक्ष महोदय या 9 महिन्यामध्ये जवळजवळ त्याच्या दुप्पट अध्यक्ष महोदय 150 कोटीपेक्षा जास्त पैसा अध्यक्ष महोदय या जिल्ह्यांमध्ये राजीव गांधीच्या अंतर्गत आपण केला. आणि त्याच्यासोबत जे 217 आरोग्य शिबिरं आपण घेतली त्या 217 आरोग्य शिबिरांमध्ये अध्यक्छ महोदय 31,617 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला. जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्ष महोदय 38,149 शस्त्रक्रिया उपचार आपण या ठिकाणी केले. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ही देखील योजना जी घोषित केली होती त्या योजनेच्या माध्यमातून जी अनेक कारणं शेतकऱ्याच्या आत्महत्यांची आहेत त्यातलं हे एक कारण हे देखील आहे की त्यांना उपचार मिळत नाही. अजूनही अध्यक्ष महोदय अधिक व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून आता उपचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची संख्या ही आपण वाढवलेली आहे. आणि त्यासोबत माननीय बच्चू कडू साहेबांनी ज्याचा उल्लेख केला की आपण अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संस्थांचं मदत घेऊन
आपण अध्यक्ष महोदय ऑपरेशन्स देखील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करता आले पाहिजेत असा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये विशेषतः आता आपण परवाच डी.वाय. पाटील साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सांगलीतल्या जवळजवळ 50 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण केली. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्स असतील किंवा धर्मदाय अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्स याच्यामध्ये समोर येत आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत ते देखील आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. यासोबत राज्य सरकारने अध्यक्ष महोदय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना देखील घोषित केली आणि संपूर्ण 1,37,00,000 खातेदार शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा लाभ मिळणार आहे. पूर्वी आपली एक योजना चालायची ज्यात 1 लाख रुपये मिळायचे, आता अध्यक्ष महोदय 2 लाख रुपये याच्यामध्ये मिळणार आहे. आणि अध्यक्ष महोदय अपघाती मृत्यू असेल तर 2 लाख, अपघातामध्ये डोळे किंवा 2 अवयव निकामी झाले तर 2 लाख, अध्यक्ष महोदय 1 अवयव निकामी झाले तरी 2 लाख, 1 डोळा किंवा 1 अवयव अध्यक्ष महोदय जर निकामी झाला तर त्याकरता आपण निधी देणार आहोत. यातच सर्पदंश, विंचूदंश, रस्ते व रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशक हाताळताना विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडणे, नक्षलवाद्यांकडनं हत्या, जनावरे चावणे, दंगल इत्यादी कोणत्याही प्रकारचे जे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला ज्या गोष्टीचा सामना करावा लागेल अशा शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय याचा लाभ मिळणार आहे. आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अपंगत्व आलेला शेतकरी जो आहे त्याला देखील अध्यक्ष महोदय याचा लाभ मिळणार आहे. आणि शेतकऱ्याचे जे जवळचे नातेवाईक आहे, मग पत्नी असेल, त्यानंतर स्त्री शेतकरी असेल तर पती, अविवाहित मुलगी, मुलगा, नातवंड असं सगळं अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या अंतर्गत कुठलाही फॉर्म भरायचा नाही अध्यक्ष महोदय, थेट ही मदत त्याला, कारण हे सगळे शेतकरी आता आपण या निमित्त इन्शुअर केले आहेत. अध्यक्ष महोदय यासोबत जलयुक्त शिवार ही योजना राज्य सरकारने सुरू केली आणि अध्यक्ष महोदय या योजनेच्या संदर्भात अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या. आमचे अजितदादा पवार म्हणाले की योजना आमच्याच काळातली योजना आहे, तुम्ही ती पुढे नेली. मागच्या काळात अनेकांनी असं सांगितलं. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय ही योजना ही तुमच्या काळातली नाही ना आमच्या काळातली नाही. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की वसंतराव नाईक साहेबांनी खऱ्या अर्थानं या योजनेची सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात ती नंतरच्या काळामध्ये तुम्ही जर चालवली असती तर दादा ही वेळ आपल्यावर आली नसती. पण ती योजना आपण म्हणजे आता त्याची आकडेवारी सगळी देत नाही. पण अध्यक्ष महोदय ही खरी योजना कुठली आहे तर अध्यक्ष महोदय एक मला रेफरन्स हा अध्यक्ष महोदय योजना आली कुठलं याचा सापडला. ही कुणाची योजना सांगतो अध्यक्ष महोदय, महाभारतामध्ये एक सभा पर्व आहे आणि या सभा पर्वामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजांना उद्देशून देवर्षी त्या ठिकाणी एक प्रश्न विचारतात की तुझ्या राज्यातील शेतकरी संतुष्ट आहे ना. आणि त्यानंतर ते असं म्हणतात, अध्यक्ष महोदय माझं संस्कृत काही चांगलं नाही आहे त्यामुळे थोडं चुकलं तर म्हणजे फारसं कोणाचं नसेलच असं. कच्चित राष्ट्रे तडागानी पूर्णानी च वृहांती च भागाशे वितिवृष्टानी न कृषीर्दैवे मातृका. याचा अर्थ काय? अर्थ असा आहे की तुझ्या राज्यात भरपूर जलाशय निर्माण कर, ती आकाराने मोठी असावीत, ती सर्वत्र विखुरलेली असावीत व पावसाच्या साठलेल्या पाण्याने ती भरलेली असावीत. याकडे तू लक्ष देतोस की नाही? चांगल्या राजाने शेती देवावर म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून न ठेवता विकेंद्रित जलसाठे तयार केले पाहिजेत. महाभारताच्या सभापर्वात म्हटलेलं आहे. अध्यक्ष महोदय ही जी जलयुक्त शिवार योजना आहे ही योजना हीच आहे अध्यक्ष महोदय. आज आपल्याला वातावरणातल्या बदलात अध्यक्ष महोदय त्यामुळे जे वेगवेगळे आपल्यावर संकट आले आहेत अध्यक्ष महोदय, त्या संकटांचा सामना करण्याकरता आपल्याला विकेंद्रित जलसाठे तयार करावे लागतील. आज बघा आपण अध्यक्ष महोदय 6200 गावांमध्ये काम केलं. त्यातल्या अनेक गावांमध्ये 3 दिवसाचा पाऊस पडला, 4 दिवसाचा पाऊस पडला, पण त्या स्ट्रक्चरमध्ये पाणी पाहायला मिळालं. आज अध्यक्ष महोदय त्यातनं शेतकऱ्याला फायदा झाला. माध्यमं अनेक वेळा टीका करतात, पण मी माध्यमांचे आभार मानेन की अनेक माध्यमांनी
शेतकऱ्याचे इंटरव्ह्यू दाखवले की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी हे सांगितलं की 3 दिवसाचा पाऊस पडला पण त्या पावसामुळे पाणी साठल्यामुळे आमचं पीक आम्ही वाचवू शकलो. अध्यक्ष महोदय, गोंदिया जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की ड्राय स्पेलमध्ये त्यांच्या इथे जे काही थोडं पाणी होतं या विकेंद्रित स्ट्रक्चर्समुळे अध्यक्ष महोदय जवळपास 25,000 एकराला ते पाणी देऊ शकले आणि त्यामुळे ड्राय स्पेलमध्ये देखील अध्यक्ष महोदय त्यांची पिकं ते वाचवू शकले. अध्यक्ष महोदय, 6,200 गावांमध्ये जलयुक्त शिवाराच्या विविध कामांच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या ठिकाणी काम केलं आणि यातनं अध्यक्ष महोदय 24 टीएमसी पाण्याचा साठा तयार झाला. आता अनेकांनी अध्यक्ष महोदय याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलं की मोजलं कसं. अध्यक्ष महोदय, हे मोजण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे जी केंद्र सरकारने जल आयोगाने विहित केलेली आहे. या पद्धतीनुसार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला अध्यक्ष महोदय त्याची मानकं कळवली, त्याच्या संदर्भातले फॉर्म्स दिले, किती काम झालं, किती पाणी साठलं, या सगळ्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्ट्रक्चरचं अध्यक्ष महोदय त्यांना मॅपिंग आपण करायला लावलं आणि त्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग वेगवेगळ्या विभागांची मदत घेऊन अध्यक्ष महोदय याचं मापन केलं. आणि एवढंच नाही, ही सगळी स्ट्रक्चर जी आहेत अध्यक्ष महोदय ही सिमनिकच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आपण त्याची गुगल इमेज आणि अध्यक्ष महोदय रिअल इमेज या दोन्ही अध्यक्ष महोदय या वेबसाईटवर या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. अजितदादा असं म्हणाले की कुठे कामं झाले आम्हाला माहिती नाही, कोणाकडे तुम्ही केले. दादा, बारामतीमध्ये आपण एकूण 16 गावं निवडली होती, ज्याच्यामध्ये पानसरेवाडी, भोंडवेवाडी, काळखैरेवाडी, काराटी, शिसूफळ या गावांचा त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय समावेश होता. आपण गावं निवडताना दादा IWMP खाली जी गावं निवडलेली आहेत त्या गावाचाच आपण अध्यक्ष महोदय विचार केला, याचे निकष आपण ठरवले होते. आणि अध्यक्ष महोदय, या योजनेला जो लोकांनी सहभाग दिलाय आणि त्यासोबत या सभागृहातल्या दोन्हीकडच्या सदस्यांनी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात या योजनेत सहभाग दिलाय. मी जनतेचं आणि सर्व सदस्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे या ठिकाणी मी घोषित करतो की अध्यक्ष महोदय, या योजनेचं क्रियान्वयन करण्याकरता आपण वेगवेगळ्या समित्या तयार केल्या आहेत. अध्यक्ष महोदय, आपण पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आमदाराची समिती तयार केली, पण अनेक आमदारांनी सांगितलं त्याची बैठक होत नाही. त्यामुळे या योजनेच्या संदर्भात आम्हाला काही सहभागच मिळत नाही. त्यामुळे आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका समिती अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तयार होईल, जी समिती अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पूर्णपणे त्याचं क्रियान्वयन होईल. आणि एवढंच नाही तर अध्यक्ष महोदय, आम्ही नियोजन विभागाला सांगून आमदारांना त्यांचा आमदार निधी याच्यामध्ये देण्याची आम्ही अध्यक्ष महोदय आजही आहे. पण आता जे आमदार याच्यामध्ये आमदार निधी देतील ते जेवढा निधी देतील तेवढाच निधी राज्य सरकारच्या वतीनं अध्यक्ष महोदय या कामामध्ये देण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय राज्य सरकार त्यामध्ये पुढाकार घेईल. अध्यक्ष महोदय, आज अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी जवळजवळ आपण जी कामं केली अध्यक्ष महोदय, कंपार्टमेंट बंडिंगची आपण कामं जी केली आहेत ती 47 लाख हेक्टरमध्ये केलेली आहेत. सीसीटी जे आहेत डीप सीसीटी 44,101, सिमेंट साखळी बंधारे 3,922, गॅबियन बंधारे 1,428, पाझर तलाव 152, केटीवेअर 259, शेततळी 4,617, रिचार्ज शाफ्ट 1,148. आमचे अनिल गोटे साहेब कुठे आहेत? ते सारखे मागणी करतात. कुठला शाफ्ट गोटे साहेब? कुठला शाफ्ट सांगितला तुम्ही? रिंग शाफ्ट नाही, रिचार्ज मध्ये एक नवीन त्यांनी टेक्नॉलॉजी आणली आहे. ठीक आहे, नंतर सांगा, ती आम्ही घेऊ, तुमची टेक्नॉलॉजी देखील घेऊ त्याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, असं जवळजवळ त्यामुळे अध्यक्ष महोदय असं मोठ्या प्रमाणात काम याच्यात घेण्यात आलं. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर यातला लोकसहभाग आहे. अध्यक्ष महोदय, ही योजना या ठिकाणी यशस्वी झाली हे काही सरकारचं क्रेडिट नाही, हे जनतेचं क्रेडिट आहे, हे शेतकऱ्याचं क्रेडिट आहे. सामान्य शेतकरी जो आहे अध्यक्ष महोदय तो शेतकरी समोर आला आणि या योजनेमध्ये तो सहभागी झाला. मागे पंकजाताई आणि मी लातूरला एका ठिकाणी गेलो होतो
आणि त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय एका शेतकऱ्यांनी स्वतः 5 लाख रुपये खर्च केले आणि त्याला विचारलं की तू पैसे का खर्च केले. तो म्हणाला की 22 बोर घेतले होते, 22, एकही बोरला पाणी लागलं नाही. आणि जलयुक्त शिवारच्या अंतर्गत अध्यक्ष महोदय पाणी थांबल्याबरोबर त्या ठिकाणी त्याला पाणी लागलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामुळे माझ्यासारखा फायदा इतरांनाही व्हावा म्हणून माझ्या पदरचे 5 लाख रुपये मी खर्च करतोय. अनेक ठिकाणी अध्यक्ष महोदय म्हणजे लोकांचा सहभाग मिळाला तर एखादी योजना किती उत्तम होऊ शकते या योजनेच्या माध्यमातून आपण बघितलं. आणि अध्यक्ष महोदय ही योजना खऱ्या अर्थानं योग्य प्रकारे आपण सगळ्यांनी मिळून राबवली तर अध्यक्ष महोदय आज वातावरणातल्या बदलामुळे आमच्यावर जे संकट आलंय त्या संकटावरचा उपाय विकेंद्रित पाण्याचे साठे आहेत की ज्या साठ्यांच्या माध्यमातून 3 दिवस पडणारं पाणी जरी आम्ही साठवलं तरी देखील अध्यक्ष महोदय हे जे खंड पडतात ते पडणार नाही आणि त्यातनं अध्यक्ष महोदय आम्हाला काही ना काही प्रमाणात सिंचन मिळेल. आणि म्हणून या योजनेला यावर्षी देखील अध्यक्ष महोदय 5,000 गावं आपण निवडतो आणि अध्यक्ष महोदय याच्या सोबतच काही गावं अशी आहेत की जी गावं स्वतःहून पुढे येत आहेत. आपण छोटी 5,000 गावं निवडत असताना मी पुन्हा एकदा सभागृहाला सांगतो की याचा अप्रोच हा अध्यक्ष महोदय ज्याला आपण वॉटरशेड म्हणतो त्या वॉटरशेडच्या डेव्हलपमेंट मधनं ही डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे. आणि त्यामुळे आपण माथ्यापासून पायथ्यापर्यंत अशा प्रकारचा अप्रोच घेत असताना संपूर्ण वॉटरशेड जर आपण ट्रीट केला नाही, अनेकांना असं वाटतं की केवळ सिमेंट नाला बांधला म्हणजे पाणी थांबतं, असं नाहीये. जर आपण माथ्यावर काम केलं नाही, जर सीसीटी तयार केले नाहीत, डीप सीसीटी तयार केले नाहीत तर थेट ती माती खाली येते आणि अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे हे सिमेंट नाला बांध काही कामात राहत नाही. आणि म्हणून वरच्या भागामध्ये ट्रीटमेंट करायची, मग एरिया ट्रीटमेंट करायची, कंपार्टमेंट बंडिंग सारखी आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय याचं जे काही ही ड्रेनेज सिस्टीम आहे ती सिस्टीम ठीक करायची. यावर्षी अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एक कंपोनंट अजून आम्ही ऍड केला आहे. अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी नद्यांचं पुनरुज्जीवन या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आणि म्हणून अध्यक्ष महोदय हाही कंपोनंट आता आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि अध्यक्ष महोदय नद्यांचं पुनरुज्जीवन या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात यावर्षी हातामध्ये घेणार आहोत. त्यासोबत या 5,000 गावांमध्ये नाही पण तरी देखील जी गावं समोर येतील आणि अध्यक्ष महोदय जी समोर येतील आणि समोर आल्यानंतर आम्ही लोकसहभाग द्यायला तयार आहोत. अशा प्रकारे लोकसहभाग देणारी जी गावं आहेत या 5,000 गावांमध्ये त्याचा समावेश नसला तरी देखील त्या गावांचा समावेश अध्यक्ष महोदय हा आम्ही निश्चितपणे या योजनेच्या अंतर्गत याच वर्षी करू आणि त्याकरता जो काही निधी लागेल तो निधी अध्यक्ष महोदय आपण निश्चित उपलब्ध करून देऊ. यासोबत अध्यक्ष महोदय आपण असं ठरवलंय की विशेषत्वाने ज्यावेळेस आपण विकेंद्रित स्ट्रक्चरचा विचार करतो, अध्यक्ष महोदय मध्य प्रदेशमध्ये आपण बघितलं तिथली व्यवस्था जी बदलली, 24% कृषी विकासाचा दर अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात त्यांनी शेततळी केली. 3 लाख शेततळी त्या ठिकाणी झाल्याबरोबर अध्यक्ष महोदय विकेंद्रित पाण्याचे साठे तयार झाले आणि त्यातनं त्यांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अध्यक्ष महोदय बदलली आणि 24% त्यांचा कृषी विकासाचा दर आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय राज्य सरकारने निर्णय केला आहे हे जेवढे अध्यक्ष महोदय दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत किंवा दुष्काळग्रस्त भाग आहेत किंवा अवर्षण प्रवण जी अध्यक्ष महोदय तालुके आहेत याच्याकरता मागेल त्याला शेततळ अध्यक्ष महोदय ही योजना आम्ही या ठिकाणी घोषित करतो. जो मागेल त्याला शेततळ अध्यक्ष महोदय या निमित्ताने केवळ नरेगामध्येच नाही तर अध्यक्ष महोदय राज्य सरकार त्याच्याकरता आर्थिक तरतूद देखील करेल आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सगळ्या अटी काढून टाकून अध्यक्ष महोदय त्यामध्ये काही आम्ही प्रयोग केले आहेत की किती पैशामध्ये एक शेततळ हे केलं जाऊ शकतं, मशिनरीचा किती उपयोग केला जाऊ शकतो, त्यानुसार अध्यक्ष महोदय ते थेट अनुदान हे शेततळ्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय जाहिरात देऊन जो मागेल त्याला शेततळ अशा प्रकारचं आम्ही हातामध्ये घेतो, त्याची तरतूद देखील अध्यक्ष महोदय आपण करतोय. मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणात जर शेततळी केली आणि अध्यक्ष महोदय यावर्षी शेततळी आणि विहिरी हे आपण खूप मोठ्या प्रमाणात केले आहेत, त्याची आकडेवारी देखील माझ्याजवळ आहे, मी पुढे कुठेतरी ती देईन आणि म्हणून अध्यक्ष महोदय ही योजना देखील आपण हातामध्ये घेतली आहे. अध्यक्ष महोदय सावकारी कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली. अध्यक्ष महोदय आतापर्यंत
19,719 सावकारग्रस्त जे आपले शेतकरी होते त्यांचं कर्ज माफ करण्यात आलंय. त्यांचे सगळे कागदपत्र, गहाणं, जमिनी या त्यांना परत करण्यात आल्या आहेत. पण अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये काही अडचणी आहे आणि त्यातली सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनेक ठिकाणी अध्यक्ष महोदय तालुक्याच्या बाजूला गाव आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी ते कर्ज दिलेलं आहे. त्या शेतकऱ्याने ते घेतलं आणि गहाण टाकलेलं आहे आणि अध्यक्ष महोदय, कायद्याप्रमाणे दिलेला लायसन्स हा तालुक्यापुरतं मर्यादित आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यामध्ये आपण नेमकी काय भूमिका घ्यावी असा प्रश्न आहे. एकीकडे अध्यक्ष महोदय तो शेतकरी आहे कारण त्याची जमीन त्याच्याकडे गहाण पडलेली आहे आणि दुसरीकडे अध्यक्ष महोदय त्याला अशी परवानगी देता येत नाही. याचं कारण कायदा हा त्याच्यात आडवा येतो आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून यातनं आम्ही निश्चित मार्ग काढू. आवश्यकता असेल तर कायद्यामध्ये बदल करू आणि अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत मिळतील आणि अध्यक्ष महोदय सगळे शेतकरी जे आहेत ते सावकार मुक्त होतील. कारण अध्यक्ष महोदय आज अर्ज जवळजवळ 79,000 अर्ज हे या एका कारणामध्ये करता अडलेले आहेत की जे पात्र आहेत पण या अटीमुळे ते पात्र होत नाही आहेत आणि त्यांच्या जमिनी अडकलेल्या आहेत आणि म्हणून त्याही संदर्भातला निर्णय हा निश्चितपणे या ठिकाणी आपण करू. अध्यक्ष महोदय, पीक कर्जाच्या रूपांतरणाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय आपण जवळजवळ 5.33 लाख शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं रूपांतरण केलं आणि अध्यक्ष महोदय जवळजवळ 3,504 कोटी रुपयाचं कर्ज हे त्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. याकरता शासनानं आपल्या हिश्श्याची रक्कम त्या ठिकाणी दिली. पण अध्यक्ष महोदय याच वेळी असं लक्षात येत आहे की काही थकबाकीदार हे 12-13च्या दुष्काळातले आणि त्यामुळे त्या 12-13च्या दुष्काळामध्ये त्यांचं रिशेड्युलिंग न झाल्यामुळे आज ते कर्जास पात्र होत नाहीये आणि अशाही शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय नाबार्डशी आजच आम्ही चर्चा केली आहे. लवकरच त्या संदर्भातला प्लॅन देखील आम्ही मांडू आणि हे जे शेतकरी आहेत अध्यक्ष महोदय या सगळ्या शेतकऱ्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट लाईन मध्ये कसं आणता येईल या संदर्भात देखील आम्ही कारवाई ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत. आज अध्यक्ष महोदय साधारणपणे आपण जर विचार केला तर राज्यातले जे एकूण खातेदार शेतकरी आहेत यापैकी साधारणपणे 40 ते 42% शेतकरी हे अध्यक्ष महोदय बँकेतनं कर्ज घेत आहेत. पण ते वेगवेगळ्या जिल्ह्यात त्याचा वेगवेगळा आहे. यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये 28% आहे, बुलढाण्यासारख्या जिल्ह्यामध्ये 27% आहे. अध्यक्ष महोदय म्हणजे 3-3, 4-4 लाख शेतकरी एकेका जिल्ह्यामध्ये हे अध्यक्ष महोदय कर्जच घेत नाही, त्यांना कर्जच मिळत नाही किंवा त्यांनी कधीच कर्ज घेतलं नाही अशी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अवस्था आहे आणि त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट नेटवर्क हे आपल्याला कसं वाढवता येईल अध्यक्ष महोदय याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय यावर्षी आम्ही प्रयत्न करून अध्यक्ष महोदय शेतकरी ज्यांना ज्या कर्ज मिळत नव्हतं असे 6.5 लाख नवीन शेतकरी हे अध्यक्ष महोदय या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फ्रेमवर्क मध्ये आणले आणि अध्यक्ष महोदय 4,129 कोटी रुपयांनी अध्यक्ष महोदय अधिकचं कर्ज हे अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांना प्राप्त करून दिलं. पण अध्यक्ष महोदय हे काही समाधानकारक नाही आहे. आपल्याला अधिक शेतकरी हे इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क मध्ये या ठिकाणी आणावे लागतील कारण जोपर्यंत त्यांची क्षमता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बिल्टअप होणार नाही, जोपर्यंत ते गुंतवणूक करू शकणार नाही तोपर्यंत अध्यक्ष महोदय ते काही अध्यक्ष महोदय समृद्धीकडे वाटचाल करू शकणार नाही. यासोबत अध्यक्ष महोदय जे आपले 14 आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात आपण याची वाढ केलेली आहे. जवळजवळ अध्यक्ष महोदय या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये 9% आता शेतकरी अधिकचे आपण या इन्स्टिट्यूशनल क्रेडिट फॅसिलिटीमध्ये आणलेले आहेत आणि त्याची जर आपण बाकी संख्या बघितली तर 3.5 लाख शेतकरी हे नव्याने अध्यक्ष महोदय या क्रेडिट लाईनमध्ये या निमित्ताने आपण आणलेले आहेत. अध्यक्ष महोदय या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, मी विहिरींच्या संदर्भात बोललो. अध्यक्ष महोदय साधारणपणे आपण 11-12 साली ज्या विहिरी केल्या शासनाने 4,000 अध्यक्ष महोदय 764 विहिरी केल्या. आपला हायएस्ट आकडा जो आहे एका वर्षातला तो अध्यक्ष महोदय 16,000चा आहे. अध्यक्ष महोदय हे सरकार आल्यापासून अध्यक्ष महोदय या सरकारनं 49,000 विहिरी पूर्ण केल्या. 49,000. आम्ही सांगितलं होतं अध्यक्ष महोदय की आम्ही धडक विहिरींचा कार्यक्रम हातामध्ये घेऊ कारण शेतकऱ्याला जर विहीर मिळाली, शेतकऱ्याला जर वीज मिळाली. आज या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधली सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अनेक ठिकाणी पाणी आहे तर वीज नाही आहे,
पाणी आहे तर विहीर नाही आहे. आज अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात हे आपण हातामध्ये काम घेतलं आणि जवळजवळ 50,000 विहिरी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण या बांधल्या. आणि अध्यक्ष महोदय अजून हे वर्ष संपायचं आहे, अजून 20 ते 25,000 विहिरी हे फायनान्शियल वर्ष संपतपर्यंत बांधण्याच्या संदर्भातलं नियोजन हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की याही बाबतीत आणि विशेषतः अध्यक्ष महोदय आता आपण जो नवीन याच्यामध्ये टार्गेट घेतलेला आहे त्याच्यामध्ये 1 लाख विहिरी पुन्हा नरेगाच्या अंतर्गत बांधायचं ठरवलेलं आहे, ज्याच्यामध्ये 32,500 विहिरी औरंगाबाद विभागात आणि 21,000 विहिरी अमरावती विभागामध्ये अशा 53,000 विहिरी अध्यक्ष महोदय पुन्हा नव्याने आपण या दुष्काळग्रस्त भागामध्ये बांधायचं ठरवलंय. याशिवाय इतर विभागातही आपण बांधणार आहोत, त्याचे आकडे मी आता या ठिकाणी सांगत नाही अध्यक्ष महोदय. त्यामुळे या ठिकाणी अनेकांनी टीका केली की रोजगार हमी योजनेची कामं बंद आहेत. रोजगार हमी योजनेची कामं मागच्या वर्षीपेक्षा कमी झाली आहेत. अध्यक्ष महोदय आपल्या नजरेस मी विनम्रपणे आणून देऊ इच्छितो की दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणात कामं सुरू करण्याचा आपण प्रयत्न केला आणि वेगवेगळी कामं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण हातामध्ये घेतली. अध्यक्ष महोदय 2015-16 मध्ये आतापर्यंत अध्यक्ष महोदय आपण 417 लाख मनुष्य दिनाचं काम त्याची या ठिकाणी निर्मिती केली अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय याचा खर्च आहे 1181 कोटी. आणि आपण जर बघितलं मागील वर्षाशी जर याची तुलना केली अध्यक्ष महोदय तर 32 लाख मॅनडेजचं जास्तीचं काम आपण यावर्षी केलं आहे. 32 लाख मॅनडेजचं अध्यक्ष महोदय दुष्काळी भागामध्ये 32 लाख मनुष्य दिवसाची निर्मिती कामाची या आपण या ठिकाणी केली आहे. पण अजून याचं काम झालं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण याच्यामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो, ज्या नॉर्म्सच्या अडचणी आहेत त्या अडचणी त्या स्तरावर कशा दूर करता येतील याचा प्रयत्न आपण करतो. आणि अध्यक्ष महोदय आज जवळजवळ या ठिकाणी आजही 1,48,000 शेतमजूर अध्यक्ष महोदय या संपूर्ण योजनेमध्ये कामावर आहेत. आणि अध्यक्ष महोदय कामाची कमतरता नाहीये. 12 कोटी मॅनडेजचं काम अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज शेल्फवर आपल्याकडे आहे. आणि म्हणून हे जे काही या ठिकाणी मांडण्यात येत आहे की रोजगार हमीची कामं बंद आहेत ती वस्तुस्थिती नाहीये. त्याच्या संदर्भात आपण आपल्याकडनं पूर्तता पूर्ण केली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की कोर्टामधले केस आहे आणि त्याच्यामुळे ते अडलेलं आहे. पण आपल्याला जे कोर्टाने सांगितलं त्या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण केल्या आहेत आणि आपण कोर्टात मूळ झालो आहे की आम्ही सगळे पैसे दिले आहेत, पॅकेज दिले आहे, सगळं केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तुम्ही परवानगी द्या. अध्यक्ष महोदय यासोबत वीज जोडण्या अध्यक्ष महोदय याचा अध्यक्ष महोदय जर आपण विचार केला तर याच्यामध्ये देखील अतिशय लक्षणीय अशा प्रकारची वाढ आपण केली. आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी आणि वित्त मंत्र्यांनी 1,000 कोटी रुपये अधिकचे या वीज जोडण्यांकरता दिले होते. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये विदर्भासाठी 359 कोटी आणि मराठवाड्यासाठी 460 कोटी अशी 819 कोटी रुपये अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्याचे खर्च केलेले आहेत. आणि त्या माध्यमातून अध्यक्ष महोदय हे सरकार आल्यापासून या 14 जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय बाकी मी पूर्ण महाराष्ट्राचं सांगत या 14 जिल्ह्यांमध्ये अध्यक्ष महोदय ज्यात विदर्भाचेही 5 जिल्हे येत नाही अध्यक्ष महोदय 52,000 विद्युत कनेक्शन आपण दिले आहेत. अध्यक्ष महोदय यापूर्वी जर आपण बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण एवढे कनेक्शन देत नव्हतो. पण अध्यक्ष महोदय धडक मोहीम आपण हातामध्ये घेतली आणि अध्यक्ष महोदय पुढच्या मार्च पर्यंत जून 2016 पर्यंत अध्यक्ष महोदय 2015 मार्चचं सगळं पेड पेंडिंग हे त्या ठिकाणी संपवण्यात येईल. आणि नुसतंच आपण कनेक्शन देतो असं नाही अध्यक्ष महोदय, तर याच्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल. ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्याही संदर्भातलं ऍडिशनल इन्फ्रा प्लॅन तयार केलेला आहे. कारण मागच्या इन्फ्रा 2 प्लॅन मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यावर मोठा अन्याय झाला, त्यामुळे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार नाही. म्हणून ऍडिशनल इन्फ्राचा प्लॅन तयार करून त्याची कामं देखील सुरू केलेली आहेत. आणि त्यामुळे 1,500 कोटी रुपये नाही 14 जिल्ह्याचं सांगितलं, 14 दुष्काळी जिल्हे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय तेही काम ठळकपणे अध्यक्ष महोदय 65,000 वीज जोडण्यांचं लक्ष आपण ठेवलेलं आहे. हे उर्वरित 4 महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण निश्चितपणे पूर्ण करू
आणि अध्यक्ष महोदय, हे सरकार आल्यापासून 1 लाखाच्या जवळपास अध्यक्ष महोदय वीज कनेक्शनचं आपण जे लक्ष ठेवलं होतं त्याच्या जवळ आपण निश्चितपणे जाऊ. त्यामुळे शेतकऱ्याला पाणी, शेतकऱ्याला वीज या दोन्ही गोष्टी ज्या मागे आम्ही बोललो होतो त्या संदर्भात अतिशय धडक अशा प्रकारचं कार्य या मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय आपल्यावर कृषी मालावर प्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला कल्पना आहे की ज्या ज्या भागामध्ये कृषी मालावर प्रक्रिया होते त्या ठिकाणी शेतकरी हा अध्यक्ष महोदय मार्केट कंट्रोल करतो. जिथे ती होत नाही त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय व्यापारी मार्केट कंट्रोल करतो. आज आपण बघितलं की ऊसाच्या संदर्भात अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात आपण प्रक्रिया करतो, तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा दबाव मोठा आहे. प्राइसचं जे रिअलायझेशन आहे त्या संदर्भात आंदोलनं होतात. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, सरकारचे प्रतिनिधी, कारखान्यांचे प्रतिनिधी यांना बसवून दर ठरवावा लागतो. तो एक रकमी द्यायचा, त्या संदर्भात निर्णय करावे लागतात. त्यामुळे हे जे मार्केट आहे अध्यक्ष महोदय, हे शेतकऱ्याच्या हाती जर जायचं असेल तर त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे आणि ती तिथेच झाली पाहिजे. ही जर झाली नाही तर मधला व्यापारी जो असतो अध्यक्ष महोदय तो पूर्णपणे अध्यक्ष महोदय या संपूर्ण मार्केटवर आपला कब्जा करतो आणि मग कन्झ्युमरलाही फायदा होत नाही आणि शेतकऱ्यालाही फायदा होत नाही. आणि म्हणून त्याच दृष्टीनं अध्यक्ष महोदय आपण कारवाई करण्याचं ठरवलं. आणि अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की आपण इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क हा कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये तयार करायचं ठरवलं. त्यातला आपण अमरावतीचा अध्यक्ष महोदय तयार केला. आम्हाला अध्यक्ष महोदय तिथे कंटिन्युअस पॉवर सप्लायची अडचण होती. अतिशय रेकॉर्ड वेळेत अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आम्ही ट्रान्समिशन लाईन नेऊन त्या ठिकाणी आता कंटिन्युअस पॉवर सप्लाय दिला. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आल्या अध्यक्ष महोदय. आणि मला या ठिकाणी घोषित करता आनंद होतोय की अध्यक्ष महोदय बहुधा 21 तारखेला अध्यक्ष महोदय या ठिकाणी रेमंडच्या नवीन गुंतवणुकीचं भूमिपूजन आम्ही करू, ज्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय 1500 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. आणि त्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे 10,000 लोकांना त्यातनं रोजगार मिळणार आहे. अध्यक्ष महोदय आज त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात चंदीगडवरनं अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात कापसावर प्रक्रिया करणारे सगळे युनिट, सगळे म्हणजे त्याच्यामध्ये 8 प्रकारच्या प्रक्रिया आपण करतो. या 8ही प्रकारच्या प्रक्रिया आणि आता तिथेच आपल्याला गार्मेंटिंगही सुरू करायचं आहे. आणि याच्या पाठोपाठ अध्यक्ष महोदय आपण बीडमध्ये सुरू करतोय, आपण जळगावमध्ये सुरू करतोय. यावर्षी अध्यक्ष महोदय जळगाव जिल्हा रे बाबा, अहो पण जळगाव जिल्हा ना, भुसावळ जळगाव जिल्ह्याच्या बाहेर आहे का? बीड जिल्हा. अध्यक्ष महोदय 11 जिल्ह्यांमध्ये आपण हे सुरू करतोय अध्यक्ष महोदय. आणि या माध्यमातून मोठी गुंतवणूक व्हावी याकरता काही पॉलिसी डिसिजन देखील या अध्यक्ष महोदय हे सभागृह संपण्याच्या पूर्वी आम्ही अनाऊन्स करणार आहोत. त्याच्यावर मंत्रिमंडळाची अजून बैठक व्हायची आहे. आणि त्यातनं कापसावरची सगळी प्रक्रिया अध्यक्ष महोदय या ठिकाणी व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. त्यासोबत अध्यक्ष महोदय सोयाबीनच्या संदर्भात आपण अध्यक्ष महोदय त्याची प्रक्रिया करण्याच्या संदर्भात रुची सोयासोबत आपण करार केलेला आहे. तो करार अध्यक्ष महोदय आता पुढे गेलेला आहे. त्यांनी आता सीड इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये सुरू केलेले आहेत. आणि 2 लाख शेतकऱ्यांची पूर्णपणे सोयाबीन शेतकऱ्यांची चेन ही रुची सोयाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये आणि विदर्भाचा जो पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये तयार करण्याचा अध्यक्ष महोदय त्यांनी त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. यासोबत अध्यक्ष महोदय या ठिकाणी संत्र्याच्या संदर्भात आमचे माननीय बोंडे साहेब आहेत आणि सगळेच आमचे संत्र्याच्या पट्ट्यातले जे आमदार आहेत त्यांची सातत्याने मागणी असते. अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की यावर्षी संत्र्याच्या संदर्भात मोठी अडचण आपली तयार झाली की संत्र्याचं ज्या ज्या भागात जायचा म्हणजे अगदी आपला संत्रा हा तमिळनाडू पर्यंत जायचा, तिकडे पाऊस आहे, इकडे आंध्रमध्ये प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे संत्र्याला मार्केटच उरलं नाही. आंध्रमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा जायचा, अक्षरशः संत्र्याला कुठलाही भाव नाही. पण अध्यक्ष महोदय किती वर्ष आपण अशा मार्केटवर अवलंबून राहायचं? संत्र्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. आणि म्हणून मागच्या वेळेस आम्ही अनाऊन्स केलं होतं आम्ही संत्र्यावर प्रक्रिया करू. अध्यक्ष महोदय आपण एक बृहत कार्यक्रम हातामध्ये घेतलाय बच्चू भाऊ की जे संत्र्याचं उत्पादन म्हणजे त्याच्यात बेटर प्रॅक्टिसेस आणायच्या, त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि आपण सांगितल्याप्रमाणे बाजार विकास देखील त्याचा करायचा, असा बृहत कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय. यावर्षी पहिल्यांदा आपलं संत्र जे आहे अध्यक्ष महोदय चांगल्या प्रमाणात फार मोठ्या संख्येने गेलं नाही पण ही चांगली सुरुवात झाली. बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये आपण पाठवू शकलो अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे
आज एक निर्यातीचं मार्केट या संत्र्याला उपलब्ध झालेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, आपण ऑरेंज उन्नती प्रोजेक्ट हा या ठिकाणी सुरू केलेला आहे की ज्याच्यामध्ये पीपीपी बेसिसवर अध्यक्ष महोदय राज्य सरकार ची युटिलिटी आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये कोका कोला आणि अध्यक्ष महोदय जैन इरिगेशन असा तिघं मिळून अध्यक्ष महोदय या ठिकाणी संत्र्यावर प्रक्रिया करणारा उद्योग बोंडेसाहेब मोर्शीमध्ये 100 एकर जागेवर त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याचा निर्णय झालेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, कोका कोला सारखा ब्रँड, आणि आम्ही त्यांना हे सांगितलंय, आमचा जो ब्रँड आहे नोगा, तो ब्रँडही महत्वाचा आहे. जरी आज त्याचं फार नेटवर्क नसलं त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलंय की आमचा ब्रँड आम्ही बंद करणार नाही, आमचाच ब्रँड हा तुम्हाला पुढे न्यावा लागेल, आणि त्यालाही त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे नोगा जो आहे हा ब्रँड कायम ठेवून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचं हा प्रक्रिया करणार आहे. याच्यामध्ये 2 त्याच्यातले हिस्से आहेत. एक, अध्यक्ष महोदय, या भागामध्ये 1000 एकरामध्ये नवीन संत्र्याची लागवड म्हणजे नवीन प्रकारच्या संत्र्याची लागवड ही त्या ठिकाणी करण्याच्या संदर्भात गुंतवणूक ते लोक करणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये जे आत्ता अस्तित्वात असलेल्या ज्या बागा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्यारोपण आपल्याला करता येतं. तशा प्रकारचं प्रत्यारोपण करून एक ब्राझिलियन अध्यक्ष महोदय त्यांनी त्याच्यावर प्रयोग केलाय आणि एक ब्राझिलियन व्हेरायटी सोबत आपला जो संत्रा आहे तो संत्रा डेव्हलप केला जाऊ शकतो, तो ते करणार आहेत. त्यासोबत आपला जो आत्ताचा अस्तित्वातला संत्रा आहे त्याचंही ज्युसिंग करण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय नागपूरच्या बुटीबोरीमध्ये एक युनिट तयार करायचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे एकीकडे हे ज्युसिंग होईल अध्यक्ष महोदय, त्यासोबत हा जो आपण प्रक्रिया उद्योग आहे याच्यासोबत तिथे बेटर इनिशिएटिव्ह घेऊन, संत्र्याचा इनिशिएटिव्ह घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून नवीन प्रकारचं संत्र हे कसं डेव्हलप करता येईल याही संदर्भातला अध्यक्ष महोदय या ठिकाणी विचार केला जाणार आहे. त्यासोबत त्याचे एक्सपान्शन मराठवाड्याकडे करायचे अध्यक्ष महोदय. मोसंबी जी आहे ती मोसंबी आणि संत्रा याचं एकत्रितपणे कसं ज्युसिंग करता येईल याही संदर्भातलं अंतर्भाव अध्यक्ष महोदय या प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय याला ऑरेंज उन्नती प्रकल्प अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हटलंय. त्यासोबत बाजार व्यवस्था स्ट्रेंथन करण्याच्या दृष्टीनं अध्यक्ष महोदय आपण बच्चूभाऊ जी मागणी केली तोही विषय आपण हातामध्ये घेतलाय. आणि तशा प्रकारची बाजार व्यवस्था तयार करण्याच्या संदर्भात एक कार्यक्रम हा संत्र्याच्या संदर्भात देखील अध्यक्ष महोदय आपण हातामध्ये घेतोय, ज्याच्या अंतर्गत किमान 10 कंटेनर संत्रा हा देशाबाहेर निर्यात करता आला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात देशांतर्गत देखील संत्र्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न देखील या निमित्ताने आपण करणार आहोत. एवढंच नाही अध्यक्ष महोदय, तर विशेषतः या विदर्भाच्या बऱ्याचशा भागामध्ये अध्यक्ष महोदय आज दुधाचा जो धंदा आहे हा काही फार मोठा होऊ शकला नाही. पण आमच्या भंडारा गोंदियामध्ये बऱ्यापैकी आज दूध संघ त्या ठिकाणी अस्तित्वात आहे, दुधाचा धंदा चांगला आहे. अध्यक्ष महोदय, मी मागच्या वेळेस म्हटलं होतं की दुधावर प्रक्रिया आणि अध्यक्ष महोदय त्याचं ब्रँडिंग हे जोपर्यंत ब्रँडिंग होणार नाही तोपर्यंत दुधाला अध्यक्ष महोदय अपेक्षित भाव मिळू शकत नाही. आज अमूल सारखा एक ब्रँड तयार गुजरातमध्ये झाला तर अध्यक्ष महोदय त्याला त्या ठिकाणी भाव मिळायला लागला, शेतकऱ्यांना त्यातनं फायदा मिळायला लागला. आमचे जे सरकारी ब्रँड होते ते ब्रँड दुर्दैवाने संपलेले आहेत, त्याच्या खोलात मी जाणार नाही, पण त्याची अवस्था पाहिजे त्या प्रमाणात चांगली नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय दुधावर प्रक्रिया करताना आज काही लिमिटेशन्स आपल्यावर आहेत. म्हणजे जसं दूध आपण मार्केटमध्ये आणतो तसं त्याच्यावर प्रक्रिया केली पाहिजे, तर त्याची पावडर भुकटी आपण तयार करतो. पण गेल्या काही वर्षामध्ये या भुकटीचे भाव देखील कमी होत आहेत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली त्याची मागणी नाही आहे. मागच्या काळामध्ये आपण दुधाला 20 रुपयाचा भाव देण्याकरता राज्य सरकारने दूध विकत घेतलं, त्याचं भुकटीत अध्यक्ष महोदय परिवर्तन केलं. आज ती सगळी भुकटी आपल्याकडे आहे कारण त्यालाही मागणी मिळत नाहीये. आणि म्हणून भुकटीच्या व्यतिरिक्त काही एक्सपोर्ट ओरिएंटेड अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला दुधातनं तयार करता येतील का अध्यक्ष महोदय, याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. काही संशोधनं झाली आहेत आणि परदेशामध्ये दुधातनं निघणारी काही तत्व आहेत, त्या तत्वांना मोठी मागणी आहे. आणि दुधाची प्रक्रिया करून ती तत्व जर आपण त्यातनं सेपरेट केली तर अध्यक्ष महोदय दुधाला चांगला भाव या ठिकाणी मिळू शकतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक प्रकल्प हा अध्यक्ष महोदय भंडारा गोंदिया या भागामध्ये अध्यक्ष महोदय करायचा मी ठरवलाय. हा प्रकल्प नेस्ले कंपनी जी आहे ती कंपनी या ठिकाणी करणार आहे. अध्यक्ष महोदय
दादा केवळ बारामतीमध्ये नाही, नेसले आता आम्ही इकडे आणण्याचा प्रयत्न करतोय, भंडारा गोंदियामध्ये. आणि अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये नेसले कंपनी दुग्धोत्पादनाची गुणवत्ता वाढवणे, म्हणजे अध्यक्ष महोदय त्यात गायींच्या संख्येत किंवा त्यांना जे काही मदत करायची ती मदत ते करणार आहेत. या क्षेत्रातला कौशल्य विकास ते करणार आहेत. आणि अध्यक्ष महोदय, दुधाच्या साठवणुकीकरता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या पायाभूत सुविधा विकसित करणार आहेत, ते मार्केट करणार आहेत. आणि यासोबत अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये दुधातली काही एक्सपोर्टजन्य तत्व जी आहेत त्या तत्वांचा प्रोजेक्ट देखील त्या ठिकाणी ते लावणार आहेत, ज्या माध्यमातून भुकटीचे भाव जरी कमी झाले अध्यक्ष महोदय तरी देखील दुधावर प्रक्रिया होऊ शकेल आणि त्याला चांगला भाव मिळू शकेल. आणि म्हणून ही प्रक्रिया या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि या माध्यमातून जर हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर भागांमध्ये देखील आपल्याला अशा प्रकारचे ब्रँड्स हे आणता येतील. आणि अध्यक्ष महोदय, त्यातनं देखील आपल्याला महत्वाचं जे आहे ते अध्यक्ष महोदय त्यातनं काम जे आहे ते करता येईल. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने सातत्याने या सभागृहामध्ये काही मागण्या या अध्यक्ष महोदय होत आहेत. विशेषतः विरोधी पक्षाच्या वतीनं कर्जमाफीची मागणी देखील अध्यक्ष महोदय या ठिकाणी होते आहे. अध्यक्ष महोदय, कर्जमाफी करूच नये या मताचा मी नाही. अध्यक्ष महोदय, अनेक उपायांपैकी तो एक महत्वाचा उपाय आहे. अध्यक्ष महोदय, पण एक गोष्ट मला प्रामुख्यानं आपल्या नजरेस अध्यक्ष महोदय या ठिकाणी आणून द्यायची आहे. मी हे का म्हणतो अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आपण अध्यक्ष महोदय कर्जमाफीला जे केवळ शेतकरी आत्महत्यांशी जोडतात अध्यक्ष महोदय, ते सत्य नाही आहे. ते एक कारण आहेच आत्महत्यांचं, पण जे वारंवार आमचे खडसे साहेब सांगतात की कर्जमाफी केल्याबरोबर आत्महत्या थांबतील, हे खरं नाही. म्हणून मी आपल्यासमोर केवळ आपल्या माहितीकरता या ठिकाणी मांडतो की आपण 2008 साली कर्जमाफी केली. अध्यक्ष महोदय, 2008 साली कर्जमाफी केल्यानंतर 2010 साली 1068 आत्महत्या विदर्भामध्ये झाल्या आणि यावर्षी 1060 आत्महत्या विदर्भामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफी हा जर रामबाण उपाय असता तर अध्यक्ष महोदय पीएम पॅकेज आपण दिलं, कर्जमुक्तीचं पहिलं पॅकेज दिलं, मग काही उरले तर त्यांना देखील दिलं. अध्यक्ष महोदय, याचा फायदा किती झाला याचा आढावा एकदा घेण्याची आवश्यकता आहे. आणि जे मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की कर्जच मिळालेलं नाहीये. आज जर यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी 72% शेतकरी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट घेणारेच नाही आहेत, बुलढाण्यामध्ये ती स्थिती आहे. अध्यक्ष महोदय, याचा प्रामुख्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो, अध्यक्ष महोदय, आज शेतकरी अडचणीत आहे. आपण कर्ज ज्यावेळेस माफ करतो त्यावेळेस आपण शेतकऱ्याला थेट पैसा देत नाही, आपण शेतकऱ्याच्या नावाने बँकेच्या अकाउंटमध्ये पैसा जमा करतो. आणि अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला त्याचा थेट फायदा कुठलाही होत नाही. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला प्रांजळपणे या ठिकाणी सांगतो की कर्जमाफी जर करायची असेल तर त्याचीही योग्य वेळ कोणतीही निवडली पाहिजे. मी आज आपल्यासमोर सांगू इच्छितो की केवळ हा आपल्या इथेच नाही, माझ्याजवळ आकडेवारी आहे. आंध्र प्रदेश निर्मित झाल्यानंतर अध्यक्ष महोदय कर्जमाफी केली. परिणाम काय अध्यक्ष महोदय? आज अध्यक्ष महोदय उच्च न्यायालयात, आपल्याकडे उच्च न्यायालयाने केस सुमोटो केली आहे, तशी तिथे सुमोटो केस केली आहे. एका दिवशी अध्यक्ष महोदय 100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ती स्थिती तेलंगणातली. आता अध्यक्ष महोदय जवळजवळ कर्नाटकमध्ये अध्यक्ष महोदय जुलै महिन्यामध्ये एका दिवशी 187 अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि आताही चालू आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत हा एक गंभीर प्रश्न आपल्यासमोर निर्माण झाला आहे. आणि विशेषतः अध्यक्ष महोदय गेल्या 3-4-5 वर्षाचा जर आपण विचार केला तर हे सातत्याने वाढत आहे. आणि याच्यावरचा उपाय काय आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
जोपर्यंत आम्ही गुंतवणूक वाढवणार नाही, शेतकरी जोपर्यंत आपण सक्षम करणार नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत आपण त्याला कर्ज माफ करू, पुन्हा कर्जबाजारी करू, पण त्याची पत आपण कधीच वाढवणार नाही. आज शेतकऱ्याची पत वाढवण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, या निमित्ताने शेतकऱ्याला मदत करायचं आम्ही देखील ठरवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी जे शेतकरी या दुष्काळाने बाधित आहेत अध्यक्ष महोदय, त्या शेतकऱ्यांना जी थेट मदत आपण देणार आहोत इन्शुरन्सच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट आली आहे आणि त्यातले अनेक शेतकरी असे आहेत की जे इन्शुअर्ड नाही आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्याही शेतकऱ्यांना ते इन्शुअर्ड आहे असं समजून अधिकची मतं ही कापूस आणि अध्यक्ष महोदय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला करायचं आपण ठरवलंय. आणि या मदतीच्या पोटी अध्यक्ष महोदय 7,412 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतलाय. अध्यक्ष महोदय, यातले 1,000 कोटी ओव्हर अँड अबव हे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आहेत. यासोबत अध्यक्ष महोदय आपण गुंतवणूक वाढवण्याचं ठरवलंय. 1,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय हे आपण अधिकच्या जलयुक्त शिवारवर द्यायचं ठरवलंय. मागेल त्याला शेततळ अध्यक्ष महोदय 2,500 कोटी रुपये अध्यक्ष महोदय याच्यावर खर्च सध्या शेततळ ती आता मला सगळी काही पाठ नाहीये, पण मी सांगेन आपल्याला, काही अडचण नाही. त्यानंतर अध्यक्ष महोदय 33,000 विहिरींकरता अध्यक्ष महोदय 750 कोटी रुपये, विहिरींना वीज जोडणी देण्याकरता 1,000 कोटी रुपये. आणि अध्यक्ष महोदय यासोबत अग्रवालजी लक्ष द्या, या ठिकाणी तुम्ही बोलताय चरणजी, धानाला देखील अध्यक्ष महोदय बोनस देता येत नसला तरी देखील धान खरेदी करता प्रोत्साहनपर 200 रुपये हे देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. असं अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला 10,512 कोटी रुपये हे देण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, मागच्या काळात ज्यावेळी तुम्ही कर्जमाफी केली, 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून केली, एकही पैसा शेतकऱ्याला मिळाला नाही, तो बँकांना मिळाला. हे 10,512 कोटी रुपये थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय हा राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय, जे काही अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतकऱ्याकरता करावं लागेल ते आम्ही करणार आहे. याच्यामध्ये दुष्काळाचे टँकरचे पैसे आम्ही पकडलेले नाहीत, इतर जे पैसे आहेत ते देखील आम्ही पकडलेले नाहीत. अध्यक्ष महोदय, जे जे या ठिकाणी लागेल ते आम्ही करू. कुठल्याही परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील. विरोधी पक्षाला माझी विनंती आहे, दुष्काळाची परिस्थिती आहे, एकत्रितपणे शेतकऱ्याला दिलासा देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून वेगवेगळ्या वेळी टीका करू, पण आज मात्र एकत्रितपणे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहू, त्याला सांगू तुझ्याकरता काहीतरी आम्ही करतो आहोत आणि त्या शेतकऱ्याला नैराश्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण करू. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो.